नमस्कार मैत्रिणींनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा 36 साईजचा कटोरी ब्लाऊज, तर अस्तर आणि ब्लाऊज पीस दोघंही कट करून आणि अस्तरवरती ब्लाऊज पीस जोडून कपड्याचा एक्स्ट्राचा भाग पूर्ण कट करून हे पार्ट मी रेडी करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मग सर्व पार्ट बरोबर समोरासमोर ठेवून आपल्याला बाहीच्या पुढच्या बाजूची खूण करून आणि ह्या पद्धतीने एका साईडचे पार्ट एका साईडला आणि दुसऱ्या साईडचे दुसऱ्या साईडला करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला शिलाई करायची आहे। तर सर्वात आधी कटोरीचे दोघंही कोने एकमेकांवरती ठेवून शिलाई मार्जिन सोडून जी काही कटोरी आहे 5.5 इंचाची, तर त्याचा दुसरा भाग येतो 3.25 इंच। ह्या पद्धतीने खूण करून हुबा टक्स 3.25 इंचाचा घेतलेला आहे। 2.5 इंच किंवा 3.25 इंचाचा घ्यायचा आहे। तर 36 साईज असल्यामुळे 3.25 इंचाचा घेतला। अशा पद्धतीने कटोरीचे दोघंही पार्ट जोडून घेतले। त्याच्यानंतर मग साईड पार्टला कटोरी जोडून घ्यायची। तर सर्वात आधी ह्या पद्धतीने मी चेक करून घेत आहे आणि मग कटोरी वरच्या बाजूला ठेवून आणि जोडून घेत आहे। एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आणि तिच्यावरती लगेचच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग जी काही योगपट्टी आहे ती जोडण्याआधी कटोरीला खालच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच अशा पद्धतीने 2-2.25 इंचापर्यंत कट करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला योगपट्टी जोडायची आहे। तर योगपट्टी पुढच्या बाजूला 1/2 इंच एक्स्ट्रा सोडून अशा पद्धतीने जोडून घ्यायची। कटोरीचा जो काही आपण 1/2 इंचाचा भाग कट केला त्याच्यामुळे कटोरी खूप छान अशी बसते। त्याच्यानंतर मग योगपट्टी जोडून तिच्यावरती लगेचच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपल्याला लगेचच रेडी करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग इथं काजा आणि बटन या ब्लाऊजला जोडून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मग 1.25 इंचाची पट्टी कट करून घेतली आणि इथं मी काजा बनवण्यासाठी ती ह्या पद्धतीने जोडून घ्यायची। तिच्यावरती बरोबर दाब शिलाई देऊन खालचा भाग आतमध्ये फोल्ड करून आणि तिथं आपल्याला लॉक करून घ्यायचं आणि इथं सुद्धा ह्या पद्धतीने कडेने शिलाई मारून घ्यायची। जो काही उरलेला भाग आहे तिथं आपण जेव्हा काजा बनवू तर तो भाग बरोबर पॅक होणार आहे, परंतु खालच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून एक्स्ट्राचे धागे दोरे कट करायचे। त्याच्यानंतर बटन जोडण्यासाठी 4-4.5 इंचाची पट्टी कट करून डबल फोल्ड केली आणि ह्या पद्धतीने जोडून ती आपल्याला बरोबर पॅक करून घ्यायची आहे। तर बघा, ज्या पद्धतीने आपण हुकपट्टी बनवत असतो, आयपट्टी हुकपट्टी सेम त्याच पद्धतीने, परंतु मग ब्लाऊजवरती कोणत्या साईडला आय आणि हुक आहेत त्याच पद्धतीने इथं कोणत्या साईडला काज आणि बटन आहेत हे चेक करून ह्या पद्धतीने जोडून दोघंही पार्ट बरोबर चेक करून घ्यायचे। एका मापात करून घ्यायचे। जर एखादा भाग कमी जास्त असेल तर तो कट करायचा। नंतर मग तिरकस धाग्यामध्ये पायपिंग करण्यासाठी ही पट्टी कट करून घेतलेली आहे। गळ्याचा एक्स्ट्राचा भाग थोडा कट केला आणि ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करून पुढच्या बाजूला थोडी 1/2 इंच एक्स्ट्रा सोडून आणि शिलाई करून घ्यायची आहे। तर अगदी एकसारखी पकडत ब्लाऊज अजिबातच आपल्याला खेचायचं नाही। जी काही पायपिंगची पट्टी आहे ती हलक्या हाताने आपल्याला खेचून घ्यायची आणि छोटे छोटे कट मारून ती बरोबर ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला बरोबर अगदी बारीक अशी पायपिंग करून घ्यायची आहे। सुरुवातीला मशीन मागे पुढे करून लॉक करायचं आणि त्याच्यानंतर दोघं हातांच्या साहाय्याने पायपिंगचा गोट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। लगेचच खालच्या बाजूला चेक करून घ्यायचं आणि सेमच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। तर ह्या पद्धतीने बरोबर चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे। तर शोल्डर अशा पद्धतीने गळ्याकडील भाग अगदी परफेक्ट ठेवायचा आहे, अजिबातच मागे पुढे होणार नाही ही काळजी घ्यायची। मुंड्याकडील बाजूला जर थोडाफार भाग कमी जास्त झाला तर तो आपण कट करायचा आहे, परंतु गळ्याकडील भाग अजिबात मागे पुढे होणार नाही ही काळजी घ्यायची। मुंड्याकडील भागावरती बघा 1/2 इंच इतका भाग एक्स्ट्रा आहे। तर सर्वात आधी शिलाई करून अशा पद्धतीने 2.5-3 इंचापर्यंत कट करून घेतलं। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूची सुद्धा सेमच पद्धतीने शोल्डर जोडून आणि जो काही मुंड्याकडील भाग आहे तिथं सुद्धा शिलाई करून तिकडचा बाजूचा भाग सुद्धा कट करून आणि जी काही शोल्डर पट्टी आहे ती एकसारख्या मापात कट करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत। तर बाह्या जोडण्याआधी सुद्धा ते आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून काखेमधील भाग खालीवरती होणार नाही, एकसारख्या मापात येतील। तर बघा, त्याच्यानंतर मग या पद्धतीने बाह्याच्या पुढच्या बाजूला जी काही आपण खूण करून घेतलेली आहे ती चेक करून घ्यायची।
बाह्या दोघंही ह्या पद्धतीने पकडून जर एखादा भाग कमी जास्त होत असेल तर एका मापात कट करून घ्यायचा। प्रत्येक पार्ट जोडत असताना ह्या पद्धतीने काळजीपूर्वक आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत। दोघंही बाह्या चेक करून घेतल्या, त्याच्यानंतर मग बाहीच्या पुढच्या बाजूला खून करून घ्यायची। बाहीचा जो काही मध्य सेंटर आहे शोल्डरचा तो बरोबर आपल्याला खून करून घ्यायची आहे। तर बघा ह्या पद्धतीने बाहीचा मध्य सेंटर आहे तिथं मी खडूने बरोबर पॉईंट देऊन घेत आहे, जेणेकरून शोल्डर जोडत असताना हा मध्य सेंटर शोल्डरच्या इकडे तिकडे होणार नाही। आणि बाही जोडत असताना किंवा ही शोल्डरच्या मध्य सेंटरपासून ह्या पद्धतीने जी काही खोलगट बाजू आहे ती पुढच्या बाजूला ठेवून आणि शोल्डरवरती मध्य सेंटर जो काही आहे तो शोल्डरच्या जॉईंटच्या जागेवरती ठेवून आणि ह्या पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे। शोल्डरच्या मध्य सेंटरपासून बाही जर का आपण जोडून घेतली तर अजिबात तिरकी अजिबातच होत नाही आणि खूप छान अशी बाही बसते। ह्या पद्धतीने बाही जोडून तिच्यावरती लगेचच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची। ह्या पद्धतीने जोडून घ्यायची। त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूची जी काही बाही आहे ती सुद्धा सेमच पद्धतीने शोल्डरपासून जोडून घ्यायची आहे। दोघंही बाह्या सेम पद्धतीने जोडून घेतल्या, त्याच्यानंतर मग 1/2 इंच अंतर सोडून ह्या पद्धतीने कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घेतला आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला शिलाई करून आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून मागच्या आणि पुढच्या साईडला आपण मागच्या साईडला टक्स देतो आणि हा पुढच्या साईडला एक्स्ट्राचा कपडा होतो तर एका मापात बरोबर होतील। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच पद्धतीने करून घ्यायचं। मागच्या साईडला आपण 1 इंचाचा टक्स देतो तेव्हा मग पुढच्या साईड दोघंही साईडचे आपण सोबतच कटिंग करतो, मग हा पुढच्या साईडला भाग एक्स्ट्रा होत असतो। त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि सर्वात आधी 1-2 शिलाई टाकून घ्यायची। त्याच्यानंतर मग जी काही आपली फिटिंगची मापं आहेत, छातीचा चौथा भाग, मुंडा घेर, दंड घेर आणि कमरेचा चौथा भाग ही मापं पूर्ण टाकून घ्यायची आणि मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी अशा पद्धतीने 1-2 शिलाई टाकून घ्यायची आहे। सुरुवातीला आणि शेवटी मशीन मागे पुढे करून लॉक करायचं आहे, कारण लगेचच शिलाई ही ओपन होणार नाही। तर बघा 1-2 शिलाई टाकून घेतली, त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंगची मापं मोजून घ्यायची। जो काही ब्लाऊज आहे किंवा तुम्ही अंगावर माप घेतलेलं असेल ती ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचं। तर दंड घेर, मुंडा घेर, छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग ह्या पद्धतीने सर्व मापं टाकून घ्यायची। तर बघा तुम्ही कोणतीही साईज असू द्या ह्याच पद्धतीने मुंडा घेर, दंड घेर ही फिटिंगची मापं टाकून आणि ह्या पद्धतीने सर्वात आधी सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची आणि मग सरळ रेषेत आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आखून घेतल्यामुळे अगदी सरळ रेषेत शिलाई येते। ह्या पद्धतीने बरोबर फिटिंगची जी काही लाईन आहे ती आखून घेतली आणि त्याच्यानंतर मग इथं फिटिंग करून घेत आहे। ज्या पद्धतीने आपण इथं 1-2 शिलाई टाकून घेतली सेमच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आणि दोघंही बाजूंना सोबतच आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत आणि पूर्ण फिटिंग ह्या पद्धतीने रेडी करून घ्यायची। तर फायनली पूर्ण ब्लाऊज इथं शिलाई करून रेडी झालेला आहे। तर मैत्रिणींनो, हा आहे 36 साईजचा ब्लाऊज। अगदी कोणतीही साईज असू द्या सेमच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही ब्लाऊज शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा।